एकीकडे अनेक पंपांवरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे, दुसरीकडे सातत्याने भाव वाढत आहे. आज देखील 3 रुपयांची दरवाढ शासनाने केलेली आहे पेट्रोल डिझेलमध्ये. कसं बघता या गोष्टीकडे, काय परिणाम होतो सर्वसामान्यांच्या जीवनावर? सर्वसामान्य खूप मोठा परिणाम होतो आहे की म्हणजे ज्या आपल्या शिर्डीमध्ये साई भक्त येतात व शेतकरी वर्ग खूप या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठा शेतकरी वर्ग आहे व सर्व आपल्या सकाळी सकाळी दूध टाकणं आहे, शाळेत मुलांना नेऊन सोडणं आहे, शाळेची बस काही. आता काही दिवसांनी माझ्या एक विशेष गोष्ट अशी की काही दिवसांनी म्हणजे घरीच अभ्यास होणार, घरी सगळं लाईव्ह चालू होणार, असं माझे विनंती की म्हणजे जे डिझेलचा जो भाव झालेला आहे त्या भावाने म्हणजे दर 8 दिवसामध्ये आज म्हणजे जसं डिझेलचा तुटवडा पडला तसं 8-9 रुपयाने आज भाव वाढलेले आहे सरासरी. मग तसं सामान्य जनतेने करायचं काय? याचं सरकारला एक विनंती आहे की शेतकरी आहे, दूध उद्योग आहे, तर दुधाचे भाव वाढत नाही आहे, शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही, याला भाव नाही, तर तुम्ही डिझेलचे भाव का वाढता? असं डिझेल मिळत नाही, तुम्ही साईड सीन करता, अनेक भाविकांना घेऊन तुम्ही आता लई परेशान होऊ राहिलं. 8 दिवसापासून डिझेलच भेटत नाही. डिझेल असून सुद्धा लोक देत नाही पंपवाले. काय साई भक्तांना देखील या ठिकाणी काय त्रास त्यामुळे लई त्रास सहन करायला लावलं त्यांना पण. आता तुम्ही शनी शिंगणापूरला निघाले आहात, साई भक्त आहेत गाडीमध्ये, शिर्डीतले बरेच पंप बंद आहेत. तर सर्व पंप बंद असले. माझा सिंगणापूर औरंगाबादमध्ये आता पंप डिझेल भेटलं तर त्यांना फिरू शकतो आम्ही. आता त्यांना इतका त्रास सहन करायला लावला. काही आता भाव देखील वाढलेले आहे पेट्रोल डिझेलचे. पुन्हा आज गेल्या 15 दिवसात 8 रुपयांनी जो भाव वाढली, काय परिणाम तुमचे भाड्यावरती देखील काय परिणाम झाले? भाड्यावर इतका परिणाम झाला. कस्टमर पैसे वाढून देत नाही. ठीक आहे, डिझेल वाढलं ठीक आहे, तरी पण डिझेल सुद्धा भेटायला तयार नाही. भाव वाढू द्या, काय अडचण नाही, पण डिझेल भेटलं पाहिजे ना.